दक्षिण सोलापूर तालुक्यातील कासेगाव येथील ब्रिटिशकालीन पोलीस दूरक्षेत्राची अतिशय दयनीय अवस्था झाली होती. येथे घाणीचे साम्राज्यही मोठ्या प्रमाणात पसरले होते. त्यातच तेथे विद्युत पुरवठा, पाण्याची व्यवस्थाही व्यवस्थित नव्हती. हे पोलीस दूरक्षेत्र सोलापूर तालुका पोलीस स्टेशन अंतर्गत येते. ब्रिटिशकालीन पोलीस दूरक्षेत्र असून कौलारूच्या सानिध्यात झाडांच्या गर्दीत सापडलेल्या या दूरक्षेत्रांतर्गत 11 गावे येतात. या गावची भांडणे व तंटे सोडवण्यासाठी येथेच अगोदर यावे लागत असे, परंतु गेल्या अनेक वर्षांपासून याकडे दुर्लक्ष केल्यामुळे येथे घाणीचे साम्राज्य मोठ्या प्रमाणात पसरले होते. परंतु गावातील नवयुवकांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल देशपांडे, पोलीस उपनिरीक्षक महेश घोडके, सहाय्यक फौजदार रशीद बानेवाले यांनी पुढाकार घेऊन या पोलीस दूरक्षेत्राचे रूपडेच बदलून टाकले. अतिशय सुंदर वॉल कंपाऊंड, स्वच्छता, झाडे, पोलीस दूरक्षेत्राचा बोर्ड आदींचे नशीबच उजळून निघाले असे म्हणावे लागेल. गावातील नवयुवकांनी या कामी पुढाकार घेऊन रात्रभर जागून या दूरक्षेत्राच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ करून पाण्याने स्वच्छ धुवून अगदी या क्षेत्राचा कायापालटच केला आहे. यावेळेस कासेगावचे सरपंच यशपाल वाडकर यांच्यासह गंगेवाडीचे सरपंच प्रशांत जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. या कामी माजी तंटामुक्त अध्यक्ष चंद्रकांत चव्हाण, अल्लाउद्दीन शेख, रामहरी चौगुले, महेश वाडकर, श्याम हुडकर, रजनीकांत लोहार, अक्षय सुरवसे, इम्रान शेख, नागेश हट्टेवले, ऋषिकांत मेत्रे, संतोष भोजने, अशोक वाघमारे, तुकाराम भोसले, अमोल जाधव, शुभम जाधव, परमेश्वर गाढवे, अशोक कोल्हे आदी युवकांनी परिश्रम घेऊन कासेगाव दूरक्षेत्राचे रूपडे बदलून टाकले आहे. हा संपूर्ण कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी गंगेवाडीचे कर्तव्यदक्ष सरपंच प्रशांत जाधव यांनी पुढाकार घेतला. सोलापूर तालुका पोलीस स्टेशनच्या अंतर्गत कासेगाव या ठिकाणी दूरक्षेत्राची इमारत आहे. बऱ्याच दिवसापासून त्या इमारतीची दुरावस्था झालेली होती. यामध्ये आमच्या पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक घोडके साहेब, त्यांचा सहकारी स्टाफ सगळा बानेवाले, एस.आय. बानेवाले आहेत, कॉन्स्टेबल भंडारी, जगताप, गुंड या सगळ्यांनी पुढाकार घेतला. ग्रामस्थांचं ह्याच्यामध्ये फार मोठं योगदान आहे. आजूबाजूचे जे प्रतिष्ठित नागरिक आहेत, काही लोकांचे व्यवसाय आहेत, खडीचे वगैरे, JCB धारक आहेत, अशा सर्व लोकांनी एकत्र येऊन इथल्या स्थानिकचे जे सरपंच आहेत ते आणि प्रतिष्ठित नागरिकांच्या पुढाकाराने जे इमारत आहे या त्याचं नूतनीकरण केलेलं आहे, दुरुस्ती केलेली आहे. बऱ्याच ठिकाणी पडझड झालेली होती, त्याची दुरुस्ती केलेली आहे. कंपाऊंड होतं ते बऱ्याच ठिकाणी तुटलेलं होतं, तार कंपाऊंड होतं, ते काढून पुन्हा जाळीचं कंपाऊंड केलेलं आहे, जेणेकरून आता कुठले जनावरं आत येणार नाहीत. त्याशिवाय बोर्ड खराब झालेला होता, तो बोर्ड नवीन बसवलेला आहे, गेट बसवलेला आहे, कचकडी टाकलेली आहे. जे घाण पडलेली होती किंवा कचरा पडलेला होता त्यासाठी काही JCB धारकांनी श्रमदान केलेलं आहे. बऱ्याचशा लोकांनी काही ठिकाणी आर्थिक मदत केलेली आहे. कासेगावचे एक आउटपोस्ट आता सध्या आपण एक सुशोभीकरण केलेलं आहे. त्या आउटपोस्टचं हिची अवस्था अशी दुरावस्था होती की इथं कोण जरी रात्री वगैरे कधी जर आले तर एक 10-15 वर्षाची जी आडगे साहेब, बानेवाले साहेब ज्यावेळेस होते त्यावेळेस जी परिस्थिती पोलीस स्टेशनची होती ते आता ते पोलीस स्टेशनची परिस्थिती आता तशी राहिली नाही. सुशोभीकरण सर्व ग्रामस्थाच्या, कासेगावच्या, गंगेवाडीच्या आणि इतर लोकांनी पण या पोलीस स्टेशनसाठी भरपूर प्रमाणात सहकार्य केलेलं आहे. आणि याचं जर सगळं श्रेय जर जाते घोडके साहेब, बानेवाले साहेब, भंडारी, कोंदे साहेब, जगताप साहेब आणि आता पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष अधिकारी देशपांडे सर यांनी आता मार्गदर्शन केले की दर शुक्रवारी इथं तक्रार निवारण केंद्रच खोलणार आहेत त्यांनी, आणि ती तक्रार निवारण केंद्र खोलणार आहे. त्याच्या संदर्भात सर्व ग्रामस्थांच्या अडचणी न तालुका पोलीस स्टेशनला जाता त्या इथं कासेगावमध्ये सुटणार आहे. आणि त्या पूर्ण त्या आउटपोस्टचं रोपडं सगळं बदललेलं आहे. पहिला जसं काळ होता तसं आता काळ राहिलेला नाही. आणि रोपडा अजून ह्याच्यापेक्षा अजून चांगल्या पद्धतीचं कसं करता येईल आम्ही दोन्ही सरपंचांनी याचा पुढाकार उचललेला आहे. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.